धुळे शहरासह हदवाडीतील मालमत्ताधारकांकडे 100 कोटी रुपयांची थकीत रक्कम वसुलीसाठी मनपाकडून शर्थीचे प्रयत्न करण्यात आले। थकीत कर भरण्यासाठी शेवटच्या 10 दिवसाच्या शास्ती सवलतीचा धुळेकरांनी लाभ घेत महापालिकेच्या तिजोरीत 55 कोटी 76 लाख रुपयांचा कर भरणा केला। नंदुरबार जिल्हा प्रशासनाला राज्य शासनाकडून प्राप्त झालेला 99% निधी खर्च करण्यात आला। फेब्रुवारी अखेरीस निधी प्राप्त होऊनही जिल्हा प्रशासनाने विविध योजना तसेच प्रकल्पांसाठी निधी देत त्यांची कामे मार्गी लावली। जिल्ह्याला प्रशासनाकडून फेब्रुवारी अखेर एकूण 595 कोटी 25 लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला होता। यापैकी 590 कोटी रुपयांचा निधी जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत खर्च करण्यात आला। जळगावात जामनेर तालुक्याला लागून असलेल्या वाघूर धरणाचा फायदा अजूनही शेतकरी घेताना दिसत नाही। मंत्री गिरीश महाजन यांच्या प्रयत्नातून 2000 शेततळे करावयाचे आहेत। याबाबतही शेतकऱ्यांमध्ये उदासीनता दिसत असल्याची खंत जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी पुनर्वसित गावाच्या सरपंचाच्या बैठकीत व्यक्त केली। धुळे साक्री तालुक्यातील काळगाव व मसदी नजीकच्या दंगाई माळसह वसमार येथील दोमदर शिवारातील वन विभागाच्या हद्दीतील वन क्षेत्रात भीषण आग सोमवारी दिनांक 31 रात्रीच्या सुमारास लागली होती। घटनेची माहिती मिळाल्यानंतर 4 ते 5 तासाच्या अथक प्रयत्नानंतर वन विभागाच्या कर्मचाऱ्यांसह ग्रामस्थांना आग आटोक्यात आणण्यात यश आले। नंदुरबार जिल्ह्यात सर्वसामान्यांची जीवनदायी म्हणून ओळखली जाणारी लाल परी नागरिकांच्या जीवावर उठली। अनेक बसेसचे पत्रे, दरवाजे व खिडक्यांचे पत्रे दारदार सुरीसारखे बाहेर निघाले। एसटीचे पत्रे निखळल्यामुळे अपघाताचा धोका वाढला। यामुळे एसटी जवळून जाताना ही कसली लाल परी ही तर आहे दारदार सुरी असं म्हणायची वेळ नागरिकांवर आली। जळगाव जिल्ह्यातील तालुका बडगाव येथे वाख येथून माहेरून आलेल्या महिलेचा जवळपास 2 लाखाच्या एवज असलेली बस वाहकाने प्रामाणिकपणे परत केल्याने त्यांचे कौतुक होत आहे। धुळे जिल्ह्यातील कापडण येथील आदिवासी बिल समाज वस्तीत रस्ते, गटारी तसेच अन्य नागरी सुविधांचा अभाव असल्याने नागरिकांना अडचणीला सामोरे जावे लागत आहे। आदिवासी समाजाचा वापर लोकप्रतिनिधीकडून केवळ मतदानासाठी केला जातो। आदिवासींच्या मागण्या 15 दिवसात मान्य न झाल्यास बिरहाड आंदोलनाचा इशारा एकलव्य संघटनेतर्फे देण्यात आला। जळगावात पाचोरा तालुक्यातील वरखेडी बुद्रुक येथील अल्पभूधारक शेतकरी सतीश त्र्यंबक पाटील यांच्या मालकीची गट नंबर 102 मधील 3 एकर क्षेत्रात हरभरा लावलेला होता। परिपक्व झाल्यानंतर शेतात कापून ठेवलेल्या हरभऱ्याच्या गंजीला सोमवारी रात्री 8 वाजेच्या सुमारास अचानकपणे आग लागून या आगीत संपूर्ण हरभऱ्याचे पीक जळून खाक झाले। नंदुरबार तालुक्यातील ठाणेपाडा गावात ग्रामस्थांनी एकत्र येऊन दारूच्या दुष्परिणामाचा विचार करून दारू हे सर्व नशाचे कारण असून महिला, तरुण व ग्रामस्थांनी गावातून रॅली काढून दारूबंदी, जुगारबंदी व सट्टाबंदी संदर्भात घोषणाद्वारे संदेश दिला। धुळे शिरपूर तालुक्यातील जैतपूर गावालगत असलेल्या एका शेतातील शेडमध्ये बांधलेल्या 2 शेळ्या बिबट्याने फस्त केल्याची घटना रविवारी घडली। घटनेनंतर परिसरात बिबट्याची भीती पसरली। नंदुरबारात तळोदा तालुक्यातील रेवानगर येथील 33 केव्ही वीज उपकेंद्राचे लोकार्पण करण्यात आले। सदर सब स्टेशनमुळे परिसरातील 20 गावांचा वीज पुरवठा सुरळीत झाला असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले। जळगाव जिल्ह्यात रब्बी हंगाम यंदा समाधानकारक असताना आणि हा हंगाम आता अंतिम टप्प्यात आला असताना अवकाळी पावसाची शक्यता निर्माण झाल्याने शेतकऱ्यांची पिके काढण्यासाठी धावधाव सुरू झाली। धुळे तालुक्यातील सौंदाणे येथील 17 वर्षीय मयूर पाटील यांच्या विजेचा शॉक लागल्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना रविवारी सकाळी घडली। या घटनेमुळे गावात शोककळा पसरली। नंदुरबार येथील समस्त बऱ्हाण पंच मंडळाची 2025 ते 2028 या कालावधीसाठी कार्यकारिणीची निवड करण्यात आली। त्यात अध्यक्षपदी पंकज पाठक, उपाध्यक्षपदी शेखर कतवाल यांची निवड करण्यात आली। जळगावात पारोळा तालुक्यातील वंजारी खुर्द स्मशानभूमीसाठी मंगळवारी ग्रामस्थांनी पंचायत समितीसमोर उपोषण सुरू केले होते। जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी भाऊसाहेब अकलाडे यांनी ही समस्या सोडवू असे लेखी आश्वासन दिल्याने ग्रामस्थांनी उपोषण तूर्त मागे घेतले।